केंद्रात येते इथं पाहिजे तेव्हा कुठं विकास होतो. पुण्यामध्ये गुन्हेगारी खूप वाढलेली आहे. महिलांच्या सुरक्षा खूप कमी झालेली आहे. तर सुरक्षेसाठी काहीतरी करावं असं तरी आम्हाला वाटतं. सिंहगड रोड सारख्या एरियामध्ये बसचं प्रमाण त्याप्रमाणे नाहीये. खूप अक्षरशः लोक कळून जातात. त्यांच्या सेफ्टीचा विचार कुठे आहे त्याचा पण कुठे विचार केला जात नाही. मोदी सरकार ने बजायला है नुसतं 15 लाख दूंगा ये करूंगा वो करूँ कुछ नहीं करता. अरे पर आप बीजेपी के साथ ही है ना ऊपर है ना तिथं तर मागता ना आपण सेपरेट. जे अरविंद केजरीवालनी केलं होतं त्या हिशोबाने इथे पण झालं तर सगळ्यांचं चांगलंच होईल ना, लोकांचं चांगलं होईल. गाड्यांचं लावण्याची खूप प्रॉब्लेम आहे. आमच्या गाड्यांचं नुकसान होतं. आम्ही वरती राहतो आणि खाली पार्किंग व्यवस्थित नसतं आणि गाड्या पण भरपूर आहेत. ते जर आपण सोनोग्राफीला झाले पहिले होती 100 रुपये 200 रुपये, आता झाले 500 550 700 रुपये. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्हाला तर माहिती आहे की राज्यभर सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि या सगळ्या धामधुमीमध्ये ज्यावेळी 10 वर्षानंतर म्हणजे 9 वर्ष आणि काही महिन्यानंतर ज्यावेळी निवडणुका होत आहेत त्यावेळी नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, ते कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहे, ते मतदान करताना पक्ष बघणार आहेत की उमेदवार बघणार आहेत आणि त्या दोन्हीपैकी एक गोष्ट ते नेमकी का बघणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आज मतदारांकडून जाणून घेणार आहेत. आणि या गोष्टी जाणून घेतल्यानंतर आपल्याला मतदारांचा एक कल आपसुकच समजून येणार आहे. हा कल ज्यावेळी आपल्याला समजून येईल त्यावेळी नेमका कोणता पक्ष भारी भरतोय हे आपल्या लक्षात येईल. आणि हा कल समजून घेण्यासाठी आज आपण पुणे शहरात आलेलो आहे. पुण्याच्या मतदाराचा हा कल आज आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यासाठी आपण पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांना भेट देणार आहेत. तर चला बघूया पुण्यातला मतदार काय म्हणतोय ते. महापालिकेची निवडणूक लागली, कसं वाटतंय वातावरण? तुम्ही एवढ्या लोकांना घेऊन फिरता, रोड रस्त्यावर आहेत, वातावरण कसं वाटतंय? लोकांचं काय मत आहे माहिती का की केंद्रात येते इथं पाहिजे तेव्हा कुठं विकास होतो. ओके. केंद्रात जे सरकार असेल मग कोणते असून बीजेपी असो, काँग्रेस असो किंवा अजून कोणतं, वरतून जे मूलभूत सुविधा येतात ना ते आपल्यापर्यंत, ती सत्ता त्यांची असेल त्यांच्या हातात बरोबर राहतात, ते विकास होतो. सध्या पुण्याचे कोणकोणते प्रश्न आहेत असं वाटतं तुम्हाला? कोणत्या प्रश्नावर काम व्हायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी समोर ठेवून तुम्ही मतदान करणार? महत्वाचा प्रश्न आहे तो वाहतुकीचा. ट्रॅफिक, एवढं ट्रॅफिक आहे की सकाळी 7 वाजल्यापासून माणसाला चालता येत नाही रस्त्याने. ओके. हो, रस्ते छोटे, गाड्या भरपूर, त्यात वाहतूक ट्रॅफिकवाल्यांचं काय होतं की ते प्रत्येक गाडी मग एक माणूस सोडणार आहे का. बरोबर. गाड्या एवढ्या झाल्या की ते ट्रॅफिकवाले कमी पडतात. आता महापालिका किंवा जे सरकार आहे ते असं म्हणतं की आम्ही मेट्रो आणली, तर कसं वाटतं? म्हणजे मेट्रो नंतर ट्रॅफिक कमी झालं असं वाटतं का? बिलकुल नाही. मेट्रोमुळे ट्रॅफिक वाढलंय. कसं मला एक समजून सांग. मेट्रो जिथने गेलेली आहे त्या ब्रिजच्या खाली लोक गाड्या पार्क करायला लागले. ओके. जिथं मेट्रो स्टेशन आहे तिथं आमचे रिक्षावाले गरडा घालून असतात. पहिले तर कोण उभं राहत नव्हतं, पण स्टेशन झाल्यापासून तेच उभे राहतात. हो, आणि दुसरी गोष्ट की मेट्रो जी आहे ती काय मुंबईसारखी अख्ख्या पुण्यावर फिरवलेली नाही. राईट. आता समजा स्वारगेटला ज्याला एखाद्याला पुढं कात्र जायचं तर स्वारगेटला उतरून पण त्या बसने जातच ना पुढे. राईट. किंवा रिक्षा करावी लागते. डायरेक्ट कात्रजला माणूस डायरेक्ट कात्रज जाणार ना मेट्रो. आणि यांनी काय शॉर्टकट आहे सगळे मेट्रो, त्या मोजक्याच लाईन आहे त्यांच्या. अख्खं पूर्ण जाळं केलं तर काहीतरी थोडा फरक पडेल, त्याचा फरक पडणार नाही. बरं काका, तुम्ही आता गेले अनेक वर्ष पुण्यात राहता. 17 ते 22 महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती, त्यानंतर सुद्धा प्रशासक म्हणजे सरकारचाच प्रतिनिधी होता. तर या काळात कामं झाली असं वाटतं का? कामं म्हणत तेवढी झालेली नाही. जी व्हायला पाहिजे होती ती कामं झाली नाही. एक तर पहिली गोष्ट की आमच्या रिक्षांचे एवढे परमिट ओपन केलेले आहेत, जो उठतो तो रिक्षा घेतोय. म्हणजे पहिले जे सायकली फिरत होत्या तसे रिक्षा झाल्या, त्यामुळे ट्रॅफिक पण वाढलं. त्यामुळे ट्रॅफिक वाढलं ना, साहजिकच ना.
रिक्षा रस्त्याला आले की ट्रॅफिक कॉर्नर असतं. काय अपेक्षा ठेवून मतदान करणार? आत्ताच्या घडीला आहे ना, एकही प्रतिनिधी लोकसेवक नाही, ओके. पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट आहे की जो कोणी निवडून येईल, हम्म. आता मी गेले जवळजवळ 70 पासून इलेक्शन पाहतोय, हां हां. भाई वैद्यांपासून. ओके. त्यावेळेला भेडीवरती इलेक्शन होत्या, आज नोटांवर आली ती. राईट. आलं का लक्षात? कार्यकर्त्यांना भेळ खाऊन खुश असायचे, मनापासून काम करायचे, कारण ते खरे लोकसेवक होते, जनतेचे सेवक होते ते. आता जनतेचे सेवक नाहीये, फक्त पैशाचे सेवक झालेले. माझ्या घरातला एक माणूस नगरसेवक झाला की माझ्या 4 पिढ्यापासून खाते. असं हा नाही. हा हिशोब आहे, हा गणितच आहे. बरं काका, मला ही गोष्ट सांगा थोडक्यात. यंदा वारं कुणाचं आहे पुण्यात? यंदा वार बीजेपी शिंदे सर. ओके. कारण अजित दादांवरती लोक नाराज आहेत, कारण की त्यांनी हात सोडला होता परत हात धरला पवार साहेबांचा, काकांचा हात. हां हां तर लोक आता रिक्षात बसतात ना, लोक चर्चा होती ना हां. की हात सोडला परत धरला. जसं उद्धव ठाकरेंनी स्वतःची इमेज घालवली बीजेपीला सोडून. पुणेकरांचे प्रश्न काय काय आहेत? कोणकोणत्या मुद्द्यांवर लोक मतदान करू शकतात किंवा करतील असं तुम्हाला वाटतं? बघायचं झालं तर पुणे हे विद्याचं माहेरघर आहे. हां पण आपण बघतोय की पुण्यामध्ये गुन्हेगारी खूप वाढलेली आहे. हां. महिलांच्या सुरक्षा खूप कमी झालेली आहे. तर सुरक्षेसाठी काहीतरी करावं असं तरी आम्हाला वाटतं. ओके. आणखी काय काय मुद्दे सांगा मला. मग मुद्दे तर पाणी तर आहेच आहे, परत ड्रेनेज लाईन वगैरे सगळे साफसफाई असते. जे काय आता ही आमची पुण्याची शान म्हणजे मुळा मोठा नदी आहे, ती पण कितीतरी शानवरून येताना लयच घाण वासा. मात्र ते त्यांना पण कळायला पाहिजे ना. जे आम्ही नगरसेवक निवडून देणार आहोत ते पण त्याच ओढणे जातात, त्यांना पण ती नदी दिसते ना, त्यांनी ती साफ करावी. आज जर का मोदी साहेब गंगा साफ करतात ते मग ही नदी का नाही साफ होत? गंगा झाली का साफ? हो, आम्ही स्वतः गेलेलो आहे, हो. आम्ही बघितलेलं आहे. हां हां हां. मग त्यानुसार आमची पण मुळा मोठा नदी या लोकांनी साफ करावी. आणि त्या विशेष म्हणजे मुळा मोठा नदीच्या शेजारीच महानगरपालिका आहे, तरी पण हे लोक करत नाही. पण येताना ट्रॅफिक पण लय लागते तुमच्याकडे. ट्रॅफिकची समस्या अगदी योग्य आहे. आता शहर वाढत चाललेलं आहे, हां हां. त्यामुळे ट्रॅफिक होणार, लोकसंख्या वाढत चाललेली आहे. त्या दृष्टिकोनानं पण शासनाने काहीतरी करावं. एवढे मोठे पक्ष वेगवेगळे लढताय, म्हणजे शिंदेची सेना वेगळी लढते, भाजप वेगळी लढते, अजितदादांची राष्ट्रवादी वेगळी लढते, महाविकास आघाडीचं वेगळं काहीतरी चाललंय. कुणाचं वातावरण तुम्हाला जास्त वाटतं? वातावरण असं म्हणता येणार नाही, कारण की नगरसेवक पदाची ही जी इलेक्शन असते ती स्थानिक लेवलला असते. हां हां हां. राष्ट्रीय पक्ष जरी आपले असले तरी सुद्धा माणूस काय बघतोय इलेक्शनला, की बाबा स्थानिक आपल्या जवळचा जो आपले कामं करेल असा कोण व्यक्ती आहे. राईट राईट राईट. तर अशा दृष्टिकोनानंच स्थानिक पुणेकर मतदान करतील असं मला वाटतं. पीएमटीच्या स्टॉपच्या बाहेर त्यांनी पहिले बस बे केलेले होते, हां. तर त्या पट्ट्यामध्ये कुठलीही प्रायव्हेट वाहनं तिथे थांबणार नाही. तर आता सुद्धा काय होतं, ते बस बेच्या बाहेर थांबते आणि त्या पट्ट्यामध्ये प्रायव्हेट वाहनं थांबलेले असतात. त्यानंतर काही एरियामध्ये सातत्यता खूप कमी आहे बसची, त्यामुळे लोड खूप येतो. सिंहगड रोड सारख्या एरियामध्ये बसचं प्रमाण त्याप्रमाणे नाही आहे. खूप अक्षरशः लोंबकळून जातात, त्यांच्या सेफ्टीचा विचार कुठे आहे त्याचा पण कुठे विचार केला जात नाही. त्यानंतर पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारायला पाहिजे भरपूर प्रमाणात, ते नाही. रस्ते खोदायचं प्रमाणात, आज रस्ता खोदला की रस्ता परत दुसऱ्या वेळ उखडलेला असतो. शेवटी काय होतं की पब्लिकचाच पैसा आहे, तुम्ही पब्लिकच्या पैशानेच रस्ता खोदताय आणि पब्लिकच्या पैशानेच परत रस्ता उखडताय. खूप ठिकाणी असं झालेलं आहे, डांबरी रस्ते खोदून परत सिमेंटचे रस्ते बनवले. तुम्ही एक साईडला एक बेसिक कॉलम करून द्या की रस्ते खोदायची वेळ ना आली पाहिजे. चेंबर लाईन झाली, तुमची केबल लाईन झाली, तुम्ही त्या सेक्शनलाच तुम्ही फक्त ओपन करा, तोच पार्टवर तुम्ही काम करा. मेन रस्त्याला तुमचा हात लागला नाही पाहिजे. जंगली महाराज सारखा रस्ता अजूनही काही खड्डा नाही, आज त्या माणसाला का कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही, ही पण सध्या परिस्थिती आहे. बरं, हे कोण सॉल्व्ह करू शकतं असं वाटतं? हे आपले राजकारणी मंडळांच्या हातामध्ये आहे. जे पुण्याचा विचार केला तर भाजप वेगळी लढते, अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी लढते, शिवसेना वेगळी लढते, महाविकास आघाडी वेगळी लढते. कोण म्हणजे व्यवस्थितपणे ह्या गोष्टी हँडल करू शकतं? कुणाला तिची जाण आहे असं? असं नाहीये, जे सत्तेवर येतील त्यांनी या गोष्टीत जास्त लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हे करणार आहे, पण तुम्ही पाठीशी घालू नका अशा गोष्टीला. या गोष्टी सुद्धा तुकाराम मुंडे सारख्या माणसाची जर एवढ्या वेळा बदली होत असेल, आज पीएमटीची परिस्थिती काय होती,
तुकाराम मुंडेंनी पहिल्या दिवशीच किती लोकांना सस्पेंड केले, किती लोकांचा पगार कट केलं, उशीर येणार. अशा माणसांना तुम्ही का टिकून देत नाही? अशा माणसांची खरं गरज आहे. एक तो रोड का लाइट, पानी, खड्डी खुड्डा सब तो करने में बिल्डिंगा मांगता. एक दो आदमी काम न धंधे है. मोदी सरकार ने बजायला है नुसतं 15 लाख दूंगा, ये करूंगा वो करूँ, कुछ नहीं करता. अरे पर आप बीजेपी के साथ ही है ना ऊपर, ऊपर है ना तो इधर तो वो मांगता ना आपका सेपरेट, हमारा आदमी मांगता. तो 15 लाख ऊपर वाला देने वाला एक नीचे वाला देने वाला. ऊपर वाला आए तो नीचे वाला देगा ना. पैसे तो आया नहीं ना. ये तो आदमी लोग को काम धंधे नहीं है, बेकार फिर रहे. ओके. हाँ, और कॉर्पोरेशन वाले अगर हाथ गाड़ी लगाए तो उठा के लेके जाते हैं. वो सब मुद्दा मांगता ना. काका बॅच लावलाय राष्ट्रवादीचा, म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. तर कसं हो, काय प्रश्न आहेत, कोणते मुद्दे घेऊन लढवता इलेक्शन? मुद्दे भरपूर आहे. सलाम एरियामध्ये झोपडपट्टी आहे. हा. झोपडपट्टी कामं व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल काय व्हायला पाहिजे? चांगले घरं व्हायला पाहिजे. हा. संडास बाथरूम, आता महिला लेडीज असते रस्त्यावर शौचालयाला जात होते. आता ही आता अजित पवार आहे तर हे कामवाले माणूस आहे. हो. ह्याच्यासाठी यांचं काम करणं भाग आहे. आणि अजून लय लोकांच्या समस्या, रस्ते, ट्रॉफिक आहे. ट्रॉफिकचे काम व्हायला पाहिजे, रस्त्यांचे काम व्हायला पाहिजे. भरपूर समस्या आहे. आता 4 वर्षे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नव्हतं. ह्याच्या वेळेला लय कामं थकलेले अजून, हे कामं व्हायला पाहिजे. यंदा महापालिकेचं वातावरण कसं आहे? बीजेपी. काय वाटतं, काम केलं गेल्या 5 वर्ष 17 ते 22 त्यांची सरकार होतं? काम तर एवढं केलं होतं तरी पण आता त्यांचीच हवा चालली ना. तुम्हाला काय वाटतं, कोणत्या मुद्द्यावर करणार आहेत तुम्ही मतदान? आम्ही काय जे प्रगती केली त्याच्यावरती बघायचं ना, काय काम केले, काय मग केली का प्रगती? दिसती थोडी थोडी काय. यंदा कुणाचं वार आहे असं वाटतं? आमच्या इथे तर आम आदमी पार्टी आहे, ओके. जोरदार चालली आहे. त्यांचं काम आहे. आता हे कॉर्पोरेशनचे सगळे नसतानाही त्यांनी इथे खूप सारं कार्य केले. तर आमच्या हिशोबाने आम आदमी पार्टीचा इथं माहोल आहे. आम्ही त्यांना वोट करणार आहे. असं इक्बाल तांबोली. कसं? आमचं पण तेच म्हणणं आहे. हा. आमच्या इकडे जे इक्बाल तांबोळी म्हणून एक सोशल वर्कर आहे, ते त्यांना आम्हाला निवडून घ्यायचं आता. आम आदमी पार्टी. आम आदमी पार्टी. आम आदमी पार्टी, कारण त्यांनी खूप कामं केली आहे इथं. आणि दुसरे पण पक्ष होते कारण की एवढं काही काम केलं नाही त्यांनी. आणि ते आमचे उमेदवार आहे ते इक्बाल रसूल तंबोली, आम आदमी पार्टीने उभे आहेत. त्यांनी खूप कामं केली. ओके. दादा, मुद्दा हा आहे की आता 7-10 वर्षांनी अराउंड निवडणूक लागते. 17 मध्ये लागली होती, आता 26 मध्ये लागते. 9 वर्ष झाले. या 9 वर्षामध्ये जो कारभार होता कसा वाटला? 9 वर्षामध्ये ॲक्च्युली कारभार काहीच नव्हता. आता जी आपली कामं होती ते सगळी रखडली होती. कुठलेही लोक आपल्याला एंटरटेन करत नव्हते. तर आपल्याला जे एंटरटेन करत होते ते आम आदमी पार्टीची लोक होती. त्यांनी आपले सगळे जे काही काम होते, म्हणजे किरकोळ कामं होती, ते त्यांनी सगळं करून दिले आपल्याला. ओके. तर त्यामुळे ते आपण त्यांनाच प्रेफरन्स देणार. आणि त्यांच्या ते दिल्ली मॉडेल होता, पंजाब मॉडेल आहे, तर ते बघून आता आपल्याला पण असं आहे की आपल्याला काहीतरी चेंज पाहिजे. आता ही सगळी सरकार तुम्हाला पण माहिती आहे कशी चालते. बीजेपी असो, बाकी शिंदेगड असो, ते सगळे पैशाच्या जोरावर चालले. इकडलं सीट इकडे घ्या, तिकडे द्या, हे करा, ते करा. तर आम आदमी पार्टी तशी नाही आहे. दादा, पुण्यात तुम्ही एवढ्या वर्षांपासून राहता, तर पुण्यात काय काय प्रश्न आहेत, म्हणजे कोणते मुद्दे असे आहेत की जे सोडवले गेले पाहिजे? आता पुण्यात मोठा मुद्दा आहे ते वॉटर आहे. वॉटर सप्लाय रेग्युलर नाही आहे, ते आपल्याला करायला पाहिजे. दुसरे रस्ते दुरुस्ती पाहिजे. लाईट सफिशियंट नाही आहे, ते सफिशियंट झाली पाहिजे. हे मोठे मुद्दे आहे. आणि जे दुसरे आहे मेडिकल सर्व्हिसेस तशी नाही आहे जे आपले सरकारी दवाखान्यांमध्ये आहे, तर ती तशी नाही आहे. सरकारी हॉस्पिटल्स सगळं ते म्हणजे तेवढं तसं नाही आहे, इक्विप्ड नाही आहे. तर ते आपल्याला सगळं व्यवस्थित करायचे आहे. तर आम्ही असा विचार केला की जे दिल्ली मॉडेल होतं, जे अरविंद केजरीवालनी केलं होतं, त्या हिशोबाने इथे पण झालं तर सगळ्यांचं चांगलंच होईल ना, लोकांचं चांगलं होईल. कोणत्या मुद्द्यावर पुणेकर मतदान करतील असं वाटतं? आता आमच्या वाटचं तुम्हाला सांगू तर पुण्याचंच सांगतो, ट्रॅफिक खूप वाढली. ट्रॅफिक तर एवढी आहे की तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आता इथंच बघा, आता आज संडे केवढं गाड्या लावलेलं बघा इथं रस्त्यावर. ते पण आपल्याला काही ना काही करून ते पण हे करावं लागेल आपल्याला. आणि दुसरा मुद्दा आहे शाळाचं. शाळा विदाऊट डोनेशन आता खूप
तुम्हाला पण माहिती आहे कसं चाललंय शाळेचं, आणि सरकारी स्कूलची कंडिशन काय तुम्हाला पण माहिती आहे. तुम्हाला काय सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त फिरतात, प्रेस आहे तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. कारण की ते एक आपल्याला सॉर्ट आउट करायचं आहे. कारण की गोरगरीबचे हे बाळ आहे ते कसं हे करणार. डोनेशन तर सगळं नाही देऊ शकत ना शाळेमध्ये. ते एक शाळेची सुधारणा झाली ना, एक सुशिक्षित हे निघालं त्यांना विद्यार्थी, ते पुढे जाऊ शकतो ना. आणि तेच नसेल दुसरं आहे हॉस्पिटलचं. मॅक्झिमम हॉस्पिटल पुण्यात तुम्ही बघितलं तर त्यांनी प्रायव्हेटनी कोलॅबरेट करून हे वाढवलं आहे. सगळ्यांची फीस वाढवली आहे, टेस्टिंगची फीस वाढवली आहे, चार्जेस सगळे वाढवले. आधी कसं होतं, एक केस पेपर काढलं सगळं झालं. आता तर मॅक्झिमम हॉस्पिटल झाले प्रायव्हेट, कोलॅबरेट केलं. आणि ते जर आपण सोनोग्राफीला झाले, पहिले होती 100 रुपये 200 रुपये, आता झाले 500 550 700 रुपये. हे सगळं आपल्याला कमीत करायचं. आणि ते मेन हे शाळा आणि हॉस्पिटल हे दोन झालं की खूप काही होईल. तर सध्या आपण जनता वसाहतमध्ये आलेलो आहे. म्हणजे जनता वसाहत ही पुण्यातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे आणि आशिया खंडात सुद्धा या झोपडपट्टीचा टॉप 5 मध्ये तरी नंबर लागतो अशी माझी माहिती आहे. तर इथल्या काही महिला माझ्यासोबत आहेत. तर ताई, जनता वसाहत पुण्यात सर्वांना परिचित आहे. तर महानगरपालिकेची निवडणूक आलीत, काय अडचणी आहेत तुमच्या? अडचणी म्हणजे तसं गाड्यांच्या लावण्याची खूप प्रॉब्लेम आहे. आमच्या गाड्यांचं नुकसान होतं. आम्ही वरती राहतो आणि खाली पार्किंग व्यवस्थित नसतं आणि गाड्या पण भरपूर आहेत. परत पाऊस आला की सगळं म्हणजे नाही, वरनं घाण दगडं काय येतं, सगळं रोड अगदी भरतो नाही का. म्हणजे गाड्या पण रस्त्याने नीट चालू शकत नाहीत. आणि तसं ह्याचं म्हणजे गुंडगिरीचं म्हणलं तर आता थोडंसं कमी झालं पहिल्यापेक्षा प्रमाण, पण आहेत काही लोक. गेले आता तुम्ही किती वर्ष पुण्यात राहताय? मी पुण्यात आता इथं जनता वसाहतमध्येच 32 वर्ष झालं राहते. ओके. 32 वर्ष. आता तुम्ही पुणे वाढताना बघितलं, ह्या 30-35 वर्षात पुण्यात खूप मोठे बदल झाले. तर पुण्याचं शहर म्हणून काय अडचणी तुम्हाला मोठ्या वाटतात, फेस करता तुम्ही? हेच ट्रॅफिक भरपूर आपल्याला पुण्यामध्ये, आणि वस्त्या पण भरपूर वाढलेत. म्हणजे पुणे खूप छोटं होतं. वारजे माळवाडीचा पूर्ण डोंगरी काम होता. मी जेव्हा लग्न होऊन आले होते तेव्हा किती मी सांगते की मी 32 पूर्ण झालेत मला इथे येऊन. आता सगळीकडं अगदी सगळं भरघोस असं भरलेलं आहे पुणं. आणि जास्त म्हणजे रोडला ट्रॅफिकचाच प्रॉब्लेम आहे. गाड्या भरपूर लोकांच्या, म्हणजे 4 माणसं असेल तरी 5-6 गाड्या एका घरामध्ये आहेत की, गाड्या जास्त आहेत. त्याच्यामुळं पार्किंगची व्यवस्था पाहिजे. आणि रोडला पण ट्रॅफिकचं भरपूर प्रमाण. तर तुम्ही एवढ्या वर्षापासून राहता, आता हे एवढे प्रॉब्लेम्स तुम्ही सांगितले, तर कोणता पक्ष असा वाटतो की जो तुमचे प्रश्न सोडवू शकेल? मला पक्ष नाही म्हणता येणार. माणसामध्ये फरक आहे. म्हणजे कुठल्याही पक्षात ते माणसं पक्षही बदलतात नंतर. तोही पण होतं, पण माणसं करणारे आहेत. म्हणजे एक तर गदादे पाटील करतात, ते छान काम करतात. ते त्यांच्याकडे प्रत्येक जण अडचण घेऊन गेले की ते सॉल्व. प्रियाताई गदादे पाटील. परत इथं आमच्या मंडळात निलेश पवार आहे, तो पण करतो सगळ्यांना मदत. काही प्रॉब्लेम आला की तो पण आता तुतारीच्या बाजूने उभा आहे. आहेत भरपूर, म्हणजे करणारे आहेत, नाही असं म्हणत नाही मी. जे तुमचा काय प्रॉब्लेम? आम्हाला पार्किंगला जागा नाही. आमच्या गाड्यांची लई पंचायत होती. तुम्ही रोडला लावता ना खाली? हा, कुठं जागा असली तर रोड तरी किती बारीक येतो. मग कुठं लावायच्या गाड्या आम्ही? तुम्ही जनता वसाहत मध्ये राहताय, काय समस्या आहे जनता वसाहत? आता सगळ्यात मोठी समस्या म्हणजे एक 5-6 समस्या मी तुम्हाला माझे प्रॉब्लेम म्हणजे पर्सनली सांगू शकतो की मी जवळजवळ आता माझा जन्मच इथला आहे, जनता वसाहतमधला. लहानपणापासून बघत आलोय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कचऱ्याचा प्रश्न आहे. ओके. म्हणजे भयानक कचऱ्याचा, म्हणजे रोडच्या कडेला कॅनलच्या कडेला एवढा कचरा पडलेला असतो नाही, म्हणजे खूप सारा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगचा. एवढं ट्रॅफिक होतं, एवढं रस्त्याच्या दुतर्फा गाड्या लागलेल्या असतात. आणि एक गाडी रिक्षा साधी जरी शिरली ना तरी समोरनं 2 व्हीलरला जायला जागा नसते. एवढी सगळ्या गाड्या जे राहतात सगळ्यांच्या गाड्या खालीच लागलेल्या असतात ना. हो. काही वेगळी पार्किंगसाठी काही व्यवस्था नाही आहे तुमच्याकडे? वेगळी पार्किंगसाठी काहीच व्यवस्था नाही. म्हणजे मला वाटतंय ना 2017 नंतर इथं कामच झालेले नाही. कुठल्याच नगरसेवकांनी एकही काम केलेलं नाही इथं. हे सगळी 2017च्या अगोदरची काम आहे. त्यानंतर बरीचशी लोकसंख्या वाढलेली पण आहे. म्हणजे तुम्ही बघसाल की पहिलं पुणे शहर हे सायकलिंगचं शहर होतं, आता हे 2 व्हीलर 4 व्हीलर रिक्षा एवढ्या प्रमाणात वाढलेले आहेत की म्हणजे लोकसंख्या पण वाढती, जागा तर तेवढीच. ओके. गाड्यांची ट्रॅफिकचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम. आणि त्यानंतर शिक्षण. म्हणजे तुमच्याकडे शाळा दिसते मला, एक शाळा आहे, एक ती मनपा शाळा आहे का, ती जी पूर्वी बांधलेली आहे का ती अजून तशीच आहे. तिची परिस्थिती अशी आहे की तिथं म्हणजे मुलांना
काय शिकवलं जातं आणि कशा पद्धतीने शिकवलं जातं ह्याचा कोण आढावा घेत नाही. आता कम्प्युटर आणि इंग्लिशचं युग चालू आहे, हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. इंग्लिश आणि कम्प्युटर हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यासाठी शाळेमध्ये ई लर्निंग स्कूल काहीतरी असं म्हणजे भविष्यात आणलं पाहिजे ना इथं. त्याचा विचार नगरसेवकांनी केला पाहिजे. गरिबांची मुलं इंग्लिश मिडियममध्ये नाही शिकू शकत, तर आपण जी शाळा आणली आहे तिथं आहे ना वेल एज्युकेशन प्लॅनिंग, तिथं कम्प्युटर, नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या काही म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत जे असतं ना ते आणलं पाहिजे ना, याचा विचार नगरसेवकांनी केला पाहिजे. पण तीच शाळा तेच शिक्षण तिथंच ती गरिबांची पोरं. अजून एक चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुन्हेगारी. जनता वसाहतची गुन्हेगारी म्हणजे आम्ही ते पानमाळ्याच्या तिथली गुन्हेगारी फेमस आहे आमच्याकडे. जनता वसाहतमध्ये काय स्थिती आहे? जनता वसाहतमध्ये कोयत्या गँग सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह आता व्हायला लागली. ह्याच्यावर कोण ऑब्जेक्शन घेणार किंवा ह्याच्यावरती कशा पद्धतीने तुम्ही पुढची वाटचाल करणार आहेत किंवा पोलीस चौकीवरती काय म्हणजे दबाव वरतून आला पाहिजे, प्रशासनाने कसा कारभार चालवला पाहिजे ह्याचा कोण विचार करणार? आम्हाला इथलं वाली म्हणजे आम्हाला नगरसेवकच आहेत ना. बरोबर. त्यांनी कोयता गँग तुमच्याकडे पण आली आता? आता ते काय बोलायची गरजच नाही, ते सगळ्या पेपरामध्ये डिक्लेअर पण होत असतं. पण ही कोयता गँग का वाढती ह्याला कोण देतं, हातभार कोण लावतं किंवा ह्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत ह्याचा शोध कोणी लावला म्हणजे ह्याचा विचार कोणी केला पाहिजे. जर वेल एज्युकेशन तुम्हाला तुमच्या पोरांना भेटलं, चांगलं एज्युकेशन भेटलं किंवा तुमच्या समस्या सोडवल्या, मग लोकांना दिसायला लागलं किंवा तुमच्या रोजगाराचा प्रश्न तुम्हाला सोडवायला लागला किंवा त्यासाठी तुम्ही काय राबवता योजना जनता वसाहतमध्ये, हे महत्त्वाचं आहे. बरोबर. गुन्हेगार असे तयार होत नाही, त्यांना कोणाचं तरी पाठबळ असतं, एकतर आर्थिक कमजोरी किंवा बाहेरनं राजकारणाचा पाठबळ, ह्या दोन गोष्टींमुळे गुन्हेगार तयार होतात. दादा, महानगरपालिकेची निवडणूक लागली, तुम्ही एवढे मोठे प्रश्न आम्हाला मोजून सांगितले, काय वाटतं कोण सोडू शकतं? कोणता पक्ष असा आहे? चला आपण स्थानिक लेवलला आपल्या जवळचा माणूस बघत असतो, म्हणजे आपलं काम कोण करेल किंवा आपला विश्वास आहे त्या माणसावर. आता मी राहतो इथं वार्ड आमचा प्रभाग क्रमांक 28 आहे, तर इथं सामाजिक कार्यकर्ते म्हणून निलेश भाऊ पवार यांच्याकडे मी बघतो. त्यांचं हे काम एक नंबर आहे इथं. मस्त म्हणजे किती लोकांच्या अडचणी त्यांनी सोडवलेल्या आहेत. अर्ध्या रात्रीला फोन केला तरी तो माणूस जागा म्हणजे उभा राहतो, पहिल्या शब्दावर उभा राहतो. तर हे होते सगळे पुण्यातले नागरिक, म्हणजे पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या म्हणजे पेठांमधल्या किंवा जनता वसाहत सारख्या झोपडपट्टी एरियामधल्या लोकांच्या काय काय समस्या आहेत, त्यांना कोणकोणत्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं, त्यांना रोज कोणकोणत्या प्रश्नांचा सामना करावा लागतो, या सगळ्या गोष्टी मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अगदी पेठेपासून जो सोफिस्टिकेटेड एरिया मानला जातो तिथपासनं ते जनता वसाहत या अशा खंडातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या झोपडपट्टीमध्ये येऊन सुद्धा मी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि महानगरपालिकेच्या निमित्तानं त्यांच्या समस्या कोण सॉल्व करू शकतं याबद्दल त्यांचा काय विचार आहे हा सुद्धा समजून घेतला. आणि यातून एक महत्त्वाची गोष्ट मला समजली की लोक सध्या पक्षापेक्षा सुद्धा उमेदवाराला जास्त महत्त्व देत आहेत. म्हणजे स्थानिक लेवलच्या निवडणुकीमध्ये आपले प्रश्न कोणता व्यक्ती सॉल्व करू शकतो त्या व्यक्तीला मतदान करण्याकडं नागरिकांचा कल आहे असं दिसतं. तर हे होते पुण्यातले नागरिक. यांच्या समस्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर पुण्यामधून हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ बघताना तुम्हाला पुण्यात नेमका कोणता पक्ष सत्तेत यावा असं वाटतं, कोणता व्यक्ती तुमच्या प्रभागातून नगरसेवक व्हावा असं वाटतं, हे मला कमेंट बॉक्समध्ये तेवढं सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.